महाविकास आघाडीत सध्या बारामती आणि राहुरी इथल्या पोटनिवडणुकीमुळे पेच निर्माण झालाय। नेमकी काय भूमिका घ्यावी यावरून ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी झाल्याची चर्चा आहे। मविया म्हणून काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा की बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी या सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान द्यायचा, असा पेच सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसमोर उभा राहिलेला आहे। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पाठिंबा दर्शवलाय। मात्र आता ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान सुनेत्रा पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला। फोनवर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। निर्णय पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधला। सुनेत्राताई पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत नाही ना, तो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष जर काही वेगळा निर्णय घेत असेल असं दिसतंय, तर त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठे महाविकास आघाडी म्हणून त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं पाहिजे। काँग्रेस पक्ष हा या राज्यातला एक महत्त्वाचा पक्ष आहे, देशातला महत्त्वाचा पक्ष आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर असलेल्या पक्षाला मदत होऊ नये अशी त्यांची भूमिका असू शकते, पण आम्ही चर्चा करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।